कंत्राटी मंत्री करा, हा युवराज बिरणे, कंत्राटी मंत्री करा, हा कॉन्ट्रॅक्टवर मंत्री करा. तुम्हाला खोटं सांगत नाही विद्यार्थ्यांनो, ज्या दिवशी आपण ही एवढे जे परीक्षा देऊन ही पद मिळवतात ना, ज्या दिवशी युपीएससी एमपीएससी तर 16 ठीक आहे, सरळ सेवेमार्फत जो पोरगा पास झाला त्यांनीच फक्त मतदान म्हणजे तो त्याला जर उभा राहायचा जर अधिकार दिला ना, तर भ्रष्टाचार लगे 99% कमी झालेला असणार आहे. आणि चायनामध्ये हेच आहे ना, जे युपीएससी एमपीएससी आपल्याकडे परीक्षा होतात त्या प्रकारची परीक्षा पास करून जे लोक सरकारच्या ज्या जातात ना, नंतर मग सरकार त्यांना काय करतं, विशेष अशा हेड कमिटीत घेतं, म्हणजे ते बाकी लोकांसाठी काय चांगलं आहे काय नाही याच्यावरती ते निर्णय घेतात. आपल्याकडे काय अंगठा बहादूर मंत्री होतो आणि तो शिक्षण मंत्री होतो, हे दुर्भाग्य आहे. आणि या शापातून मला नाही वाटत की पुढचे 1000 वर्ष तरी भारत निघेल म्हणून. ज्या दिवशी या सगळ्या याच्यातून, या राजकारणी लोकांच्या याच्यातून ज्या वेळेस, ठीक आहे चांगले लोक जे आहेत तर ते आहेत समजा, पण काही ना काहीतरी पॅरामीटर असायला पाहिजे ना. आपल्यावरती जर समजा एक केस असेल तर आपल्याला सरकारी भरतीत घेतात का? हे यांच्यावर एवढ्या कुंटलानं डझनानं या पोते भरून केसेस असतात आणि तरी पण चालूच असतात. त्यामुळे मला इतकी फार चीड येते ना कधी कधी की तुम्ही ह्या भरतीच्या नादीच लागले कशाला. अरे स्वतःचा काहीतरी उद्योगधंदा करा, काहीतरी स्वतःच्या लाज वाटू द्या स्वतःची काहीतरी. कुठपर्यंत या लोकांकडे पाहणार आणि या लोकांकडे गरिबीनं आणि यांनी त्यांनी की बाबा काहीतरी द्या काहीतरी करा आणि सगळ्याला नोकरी लागणार आहे का? ओळखा या गोष्टी, स्वतः ओळखा आणि काही ना काहीतरी पटकन काहीतरी करा आणि स्वतःच्या याला लागा. मंत्रीपद कंत्राटी भरा, हा बिलकुल हे मंत्री, ही मागणी मला चांगली आहे सर. HMV लायसन बाबासाहेब जर आज असते ना तर बाबासाहेबांनी स्वतः या मंत्र्यासाठी ना अशी काहीतरी व्यवस्थित अशी यंत्रणा केली असती की ज्याच्यामध्ये ना त्यांच्यासारखे बाबासाहेबासारखेच, ठीक आहे बाबासाहेबासारखं तर होणं इम्पॉसिबल आहे, पण त्यांच्या 1% तरी का होईना, पण जर लोक जर शिकलेले जर या प्रशासकीय व्यवस्थापनेमध्ये जर असले ना तर खूप काही कल्याण होईल. नुसत्याच सरकारी नोकरीच्या मागे पळायची गरज नाही पडणार आपल्याला. इतक्या अपॉर्च्युनिटीज आणि इतक्या चान्सेस, इतक्या संधी असेल ना की खूप